नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। पोलीस भरतीची फायनली या ठिकाणी महत्त्वाची अनाउन्समेंट झालेली आहे। आता फॉर्म कधी सुरू होतील त्याची तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे। या तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर 13,560 पदांसाठी ही भरती असणार आहे, म्हणजेच 10,000 प्लस पदांची ही भरती असणार आहे। आता यामध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती मी डिटेलमध्ये सांगणार आहे की कोणकोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, अभ्यासक्रम तुम्हाला कोणकोणता असणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या मुली किंवा कोणकोणते मुलं अर्ज करू शकतात याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलेलं आहे त्याला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की पोलीस भरतीबाबत तुम्हाला सर्व अपडेट या चॅनलवरती मिळणार आहे। तर बघा, पोलीस भरती 2025 राज्यामध्ये लवकरच 10,000 पदांसाठी मेगा भरती सुरू होणार आहे। तुम्ही जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। ती म्हणजे असं की येत्या सप्टेंबर महिन्यापासून राज्यामध्ये सुमारे 10,000 प्लस म्हणजेच काय तर 13,560 प्लस या ठिकाणी जो आकडा आहे त्याच्या दरम्यान तुमची पोलीस भरती होणार आहे। म्हणजेच मिनिमम जर तुम्ही बघितलं 10,000 पदं तुमचे हे असणारच आहेत, पण 10,000च्या वरतीच तुमचे हे पदं असणार आहे। कमीत कमी 10,000 असणार आहे आणि त्याहून जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर आकडा असा असतो की 13,560 पदांसाठी तुमची ही पदभरती होऊ शकते, अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। पुढे बघा, पोलीस शिपाई पदासाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे। गृह विभागाने या भरतीसाठी नियोजनसुद्धा ठिकाणी सुरू केलं आहे, म्हणजे संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे। लवकरच तुमच्या ठिकाणी आता फॉर्म सुरू होणार आहे, त्याची तारीखसुद्धा तुम्हाला मी सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। आता बघा, गणेश उत्सवानंतर लगेचच ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आली आहे। आता सर्वात अगोदर ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना फॉर्म भरायचं असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। अशा सर्व मुला मुलींसाठी मी या ठिकाणी संपूर्ण मदत फ्रीमध्ये करणार आहे। तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण मदत फ्रीमध्ये करणार आहे। फ्रीमध्ये तुमचा फॉर्मही भरून दिला जाणार आहे आणि तुम्हाला जे स्टडी मटेरियल लागतं अभ्यासासाठी ते संपूर्ण स्टडी मटेरियल, PDF मटेरियल आणि संपूर्ण नोट्स तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। कारण की यावर्षी तुमचं जे स्वप्न आहे पोलीस बनण्याचं ते पूर्ण झालंच पाहिजे, यासाठी तुम्हाला पुरेपूर मदत मी फ्रीमध्ये करणार आहे। तर त्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि ज्या मुलींना फॉर्म भरायचं असेल त्यांनी फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवायचे की सर मला फॉर्म भरायचं आहे, तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे। तुमचं नाव लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला संपूर्ण मदत मी फ्रीमध्ये करणार आहे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी। तर बघा, भरतीचं संभाव्य वेळापत्र आणि पदांची संख्या ही तुम्हाला पाहायला मिळते। बघा, प्राथमिक माहितीनुसार 15 सप्टेंबर नंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते। बघा, या ठिकाणी माहिती आलेली आहे की 15 सप्टेंबर नंतर तुमची पोलीस भरतीची या ठिकाणी फॉर्म सुरू होऊ शकतात, अशी माहिती सध्या या ठिकाणी आलेली आहे। आता बघा, 15 सप्टेंबर नंतर तुमची पोलीस भरती सुरू होणार आहे, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्याच्या अगोदर तुमची संपूर्ण तयारी करून घेणं गरजेचं आहे। मग त्यासाठी तुम्हाला काय काय तयारी करायची तर तुमचा अभ्यास कंप्लीट करून ठेवायचे। दुसरी गोष्ट, तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे, जेणेकरून जसे फॉर्म या ठिकाणी सुरू झाले त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आणि फॉर्म भरल्याच्यानंतर लगेचच ही प्रोसेस होते, तर त्यानुसार तुम्हाला लगेचच या ठिकाणी संपूर्ण तयारी जर तुमची असेल तर तुम्ही इझिली चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतात आणि तुमचं सिलेक्शन होईल। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते। यंदा सुमारे 10,000 पदांसाठी ही भरती असून यासाठी 12 ते 13 लाख अर्ज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती फॉर्म येऊ शकतात, 12 ते 13 लाख फॉर्म येऊ शकतात। आता यामध्ये जर का 13,560 जागा असतील आणि 12 लाख ते 13 लाख फॉर्म येऊ शकतात, तर यामध्ये तुमची एक जागा असणं गरजेचं आहे। बहुतेक असे मुलं आहे की जे नुसतं फॉर्म भरतात पण परीक्षेला येतही नाही, ग्राउंडला येतही नाही, असे बहुतेक मुलं आहे की जे फॉर्म भरतात पण अभ्यासाची तयारी करतात नाही, ग्राउंडची तयारी करत नाही। असे बहुतेक मुले की जे या ठिकाणी तयारीच करत नाही, पण अशीही काही मुले की जे तयारी करतात अभ्यासाची सुद्धा, ग्राउंडची सुद्धा, तर ते मुलं सिलेक्शन घेऊन जातात। म्हणजेच काय तर त्यांना नोकरी मिळून जाते। तर तुम्ही बघितलं असेल, मागे जर बघितलं तर भरपूर मुली या ठिकाणी सिलेक्ट झालेत पोलीस भरतीमध्ये। तुमचे मित्र, तुमचे मैत्रिणी या ठिकाणी सिलेक्ट झाले आहेत। तुम्हालाही वाटत असेल की माझंही सिलेक्शन झालं पाहिजे, मीही पोलीस झालं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की अभ्यास करायचा आहे आणि ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे। तर सर्वात अगोदर कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवा की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे का। ज्या मुलांना फॉर्म भरायचं असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव हे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। तुमचा फॉर्मसुद्धा या ठिकाणी भरून दिलं जाणार आहे, तुम्हाला स्टडी मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण PDF मटेरियल, संपूर्ण नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। फ्रीमध्ये, अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे। फक्त तुम्हाला एकच काम करायचं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं। जसे तुम्हाला मी वेळोवेळी माहिती देत जाईल तशी तुम्हाला बघायची, त्यानुसार तुम्हाला कार्य करायचे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। तर बघा, तुम्ही जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे तुम्हाला तारीख, तर
तर 15 सप्टेंबरनंतर तुमची ही पोलीस भरती सुरू होणार आहे अशी या ठिकाणी माहिती आलेली आहे. म्हणजेच 15 सप्टेंबरपासून तुमच्या ठिकाणी पोलीस भरतीची फॉर्मसुद्धा सुरू होऊ शकतात. पुढे बघा, उन्हाळ्यातील अधिक तापमान आणि पावसाळ्यातील मैदानी चाचणीतील अडचणी लक्षामध्ये घेता भरती प्रक्रिया गणेश उत्सवानंतरच राबवण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. आता बघा, यासाठी आवश्यक जी पात्रता असते किंवा वयोमर्यादा असते ती लक्षात घेऊन घ्या, कारण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही आहे. भरपूर मुलांना डाऊट असतो की सर वयोमर्यादा काय असणार आहे, सर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, सर आम्हाला ठिकाणी सिलेबस काय असणार आहे. तर तुम्ही काळजी कशाला करता, याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. बघा, पोलीस भरतीसाठी उमेदवाराला किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. जर का तुम्ही 12वी पास असाल, मग तुम्ही सायन्समधून असाल, आर्ट्समधून असाल, कॉमर्समधून असाल, तरी तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतात. फक्त तुम्ही 12वी पास असणं आवश्यक आहे. तर जे मुलं किंवा ज्या मुले 12वी पास असतील त्यांनी कमेंट करा की सर मी या ठिकाणी 12वी पास आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण मदत मी फ्रीमध्ये करणार आहे. पुढे बघा, वयोमर्यादाबाबत खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्ष वयाची अट असणार आहे. तर मागास उमेदवारांसाठी म्हणजेच काय, ओबीसी तुम्ही जर बघितलं, खुला जो प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 18 ते 28 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक असतील, अनाथ असतील किंवा पदवीधर, अंशकालीन, महिला, खेळाडू, पोलीस पाल्य आणि गृहरक्षक दलातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच जे व्यक्ती भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, माजी सैनिक असतील किंवा खेळाडू असतील किंवा महिला असतील, अशा उमेदवारांना यामध्ये विशेष सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता बघा, निवड तुमची कशी होणार आहे, निवड प्रक्रिया आणि या ठिकाणी अभ्यासक्रम काय असणार आहे हे समजून घ्या, कारण बहुतेक मुलांना निवड प्रक्रिया समजत नाही आणि अभ्यास काय असतो हे समजत नाही आहे. तर तेही तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सांगतो आहे. बघा, पोलीस भरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने शारीरिक योग्यता चाचणी आणि लेखी चाचणी यांचा समावेश असतो आणि तुमची शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा याची गुण मिळून तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागतं. तुमचं जे फायनल मेरिट लिस्ट लागते, तर त्या फायनल मेरिटमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमचं सिलेक्शन झालं असं समजायचं आहे. आता बघा, शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला कोणकोणते इव्हेंट असतात ते समजून घ्या. तर शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला किमान 50% गुण मिळवणे आवश्यक असते. म्हणजेच काय, तर 50% गुण मिळवणारे उमेदवार लेखी चाचणीसाठी पात्र ठरतात. म्हणजेच तुमचं अगोदर ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंडसाठी जर का तुम्हाला कमीत कमी 50% गुण जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी बसू शकतात. आणि जर का तुम्हाला 50%पेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही पोलीस भरतीसाठी बसू शकणार नाही लेखी परीक्षेसाठी. आणि जर का तुम्ही ग्राउंडमध्येच फेल झाला तर तुम्हाला लेखी परीक्षा देता येणारच नाही आहे. म्हणून तुम्हाला ग्राउंडचीही तेवढीच तयारी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स मिळतील, जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षेला बसता येईल. नाहीतर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये 100पैकी 100 मार्क मिळवले आणि जर का तुम्हाला ग्राउंडच तुमचं ठिकाणी क्वालिफाय झालं नाही तर तुम्हाला लेखी परीक्षेला बसता येणार नाही. म्हणून अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही अभ्यास करत असाल तरी ग्राउंडही महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्हाला कमीत कमी 50% गुण मिळवणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही लेखी परीक्षेसाठी बसू शकतात. पुढे बघा, लेखी चाचणीसाठी पात्र ठरतात. लेखी चाचणी 100 गुणांची असते. तुम्ही जर बघितलं तर लेखी चाचणी तुमची 100 मार्कांची असते. आता या 100 मार्कामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय असतात त्याची तुम्हाला माहिती मी देतो आहे. तर बघा, पहिला विषय असतो अंकगणित, म्हणजेच काय, तर मॅथ. तर हा तुमचा पहिला विषय असतो, याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दुसरा विषय सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. त्यानंतर तिसरा विषय बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिझनिंग, तर याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर चौथा विषय तुमचा मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरण तुम्हाला अगदी सोपं आहे, तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही. तुम्हाला मी सर्व नोट्स, सर्व PDF मटेरियल, संपूर्ण स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. फक्त कमेंटमध्ये भरभरून लिहून पाठवा की सर मला फॉर्म भरायचे, माझं नाव हे, मग तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. तुमचं नाव लिहून पाठवा फक्त, आणि तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही ते लिहून पाठवा. तुम्हाला सर्व मदत मी फ्रीमध्ये करणार आहे. पुढे बघा, लेखी परीक्षेसाठी तुम्हाला 90 मिनिटांचा कालावधी दिला जातो. म्हणजेच 90 मिनिटाचा तुम्हाला ठिकाणी टाईम मिळतो. या 90 मिनिटांच्या टायमामध्ये तुम्हाला 100 मार्काचा पेपर सोडवायचा असतो. हा पेपर तुमचा कॉम्प्युटर बेस्ड असतो, म्हणजे CBT असते. ठीक आहे. आता महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती लागतील त्याची माहिती तुम्हाला मी देऊन देतो. बघा, भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी काही महत्त्वाची कागदपत्रे उमेदवारांना आतापासूनच तयार ठेवावीत. म्हणजेच आतापासूनच तुम्हाला तयार ठेवायची. पहिले जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिडिटी तुम्हाला तयार ठेवायची आहे. शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे नसेल तर तो तुम्हाला ठिकाणी तयार ठेवायचा आहे. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्हाला ठिकाणी गरजेचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट तयार ठेवायचं आहे. जन्म प्रमाणपत्र असेल, MSCIT किंवा तत्सम संगणक कोर्सचे प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. त्यानंतर बघा, खेळाडू असल्यास खेळाडू प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला लागू शकतं जर का लागू असल्यास. नंतर प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल, भूकंपग्रस्त असाल किंवा होमगार्ड असाल, माजी सैनिक असाल तर त्या संबंधात तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. तयारीसाठी आव्हान देण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तर राज्यातील हजारो तरुणांना पोलीस दलामध्ये सामील होण्याची एक सुवर्ण संधी आहे आणि उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे वेळेत पूर्ण करून घ्यावीत आणि शारीरिक तसेच लेखी परीक्षेच्या तयारीला
गांभीर्याने सुरुवात करावी असे आवाहन करण्यात येत आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, यावर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ए टू झेड तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिली आहे. तुमच्या मनामध्ये आता काही डाऊट राहणार नाही. वयाची अट सांगितलेली आहे, शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे, नंतर सिलेबस काय असतो त्याची माहिती दिली आहे, ग्राउंड कसं होतं त्याची माहिती दिली आहे. अशी ए टू झेड तुम्हाला मी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करून सांगा. तुमची सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. आणि ज्यांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी फक्त कमेंट करा की सर मला फॉर्म भरायचे आहे, माझं नाव आहे, तुमचं नाव राहुल असेल, तुमचं नाव प्रतीक्षा असेल, जे असेल ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला सर्व मदत मी फ्रीमध्ये करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.